एखादा आपल्यातला अडाणी आहे, त्याला कळत नाही, त्याला बाजूला टाकू नका, त्याचा द्वेष करू नका, त्याचा राग करू नका. तो जसा असेल तसा सोबत घ्या आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा निर्माण करा. तर हे राजेश घोडेचं आता हेच काम आहे की माझा समाज जसा अडाणी असेल, गबाळा असेल, कसा असेल, काही असेल, त्याला सोबत घेणे आणि त्याला बाबासाहेबांना भाऊंच्या विचाराचा बनवणे हे माझे पुढचं करावं, हे माझ्या पुढचं करावं. आणि ते काम मी नेकीने आणि प्रामाणिकपणाने माझा जोपर्यंत श्वास चालतो तोपर्यंत मी करण्याचं काम करणार. आणि हे काम करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही. आता काही ठिकाणी मला म्हणजे निळा रुमाल काढून ठेव, घालूच नको, मग निळा नको घालू काय परशुरामचा घालू कोणता घालू? बरं निळा घातला की म्हणजे काढून ठेवू, पण तो काढून ठेवला, पिवळा घातला की म्हणतो बैमान झाला, यांनी चळवळ सोडली, त्यांनी बाबासाहेबांचे विचार सोडले. अरे कोणतं कसं जमान घातला तरी अडचण आहे, नाही घातला तरी अडचण आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? अशाने आंबेडकरी चळवळ आपली पुढे जाणार आहे का? अशाने बाबासाहेबांचा विचार पुढे जाणार आहे का? अशाने जे बाबासाहेबांनी स्वप्न बघितलं होतं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासनकर्ती राज्यकर्ती जमात बनायचं, आम्ही कसं बनणार आहे? आम्ही असा जर विचार केला तर आम्ही शासनकर्ती राज्यकर्ती जमात कधीच बनणार नाही. आम्हाला जर या देशाची सत्ता काबीज करायची असेल, आम्हाला जर या देशाच्या सत्तेवर बसायचं असेल, महाराष्ट्राच्या सत्तेवर बसायचं असेल तर 18 पगड जातीची मोठ आम्हाला बांधावी लागेल आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज आपल्याला निर्माण करावा लागेल. आणि ते निर्माण करण्यासाठीच आम्ही फिरतोय, आमचा संघर्ष त्याच्यासाठी चालला. बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करायचं काम आम्ही करतोय. आम्ही बाबासाहेबांना विचारांची म्हणून मी एका ठिकाणी म्हणलं कि किसी को जर मिला है भीम का तो किसी को घर मिला है भीम का, किसी को जर मिला है भीम का तो किसी को घर मिला है भीम का, अरे कागज की गठड़ियों में हमें तो सर मिला है भीम का, हमें तो सर मिला है. म्हणून बाबासाहेब हे आमच्या रक्तात आहे. आमच्या गळ्यातला निळा रुमाल तुम्ही काढू शकता, पण बाबासाहेब आंबेडकर आमच्या विचारातले तुम्ही कधीच काढू शकत नाही, कधीच काढू शकत नाही. बाबासाहेब आमच्या नसानसामध्ये भेटलेले आहेत. बाबासाहेबांची क्रांती, बाबासाहेबांचा संघर्ष आमच्यामध्ये पेरलेला आहे, तो कधीच निघू शकत नाही. म्हणून येणारी चळवळ आपल्याला शिवफुले शाहू बाबासाहेबांनी अण्णा भाऊंच्या विचार देव विचाराचं बाळ तोडू आपल्या समाजामध्ये आपल्याला द्यायचं आहे. आणि काही झालं, कुणी काही म्हणलं, बाबासाहेब आपले बाप आहे आणि बाबासाहेबांशिवाय मातांग समाजाला पर्याय नाही. मी हे आजच नाही तर मी गेल्या अनेक वर्षापासून सांगतोय, आजही सांगतोय, उद्याही सांगेल आणि जोपर्यंत श्वास आहे जिवंत आहे तोपर्यंत हे मी सांगत राहील. कारण या देशामध्ये आम्हाला जर स्वाभिमानाने जगायचं असेल तर बाबासाहेब हा हेच आमचं सगळं आहे. बाबासाहेबांच्या विचारामुळेच आम्ही स्वाभिमानाने जगू शकतो, की कुणीही नाकारत नाही आणि नाकारण्याचं काही कारण नाही. अरे आम्ही जे आमच्या अण्णाभाऊ साठे आमचा बाप म्हणतो ते अण्णाभाऊ साठेच आम्हाला सांगून गेलेत ना. आम्हाला आमचे अण्णाभाऊ सुद्धा म्हणले जगबदल घालून घ्यावं मज सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसले काय रावत, घे बिनीवरती घाव मला सांगून गेले भीमराव. पुन्हा काय राहिला विषय? आम्हाला ज्या अण्णाभाऊ साठेंच्या करंगळीला आम्ही धरलेला आहे, त्या अण्णाभाऊ साठे आम्हाला त्यांच्या करंगळीला धरून ते आम्हाला बाबासाहेबांकडे घेऊन चाललेले आहेत. आणि मग अण्णाभाऊ साठेंना जर एखादा समाज महापुरुष म्हणून त्यांच्या करंगळीला धरून जो बाबासाहेबांच्या विचाराकडे येत असेल तर काय अडचण आहे बाबा तुम्हाला? तो कोण झाटे का छाटे, कोण शिटे त्याच्या काय म्हणतो की अण्णाभाऊ कोण आणि काय महापुरुष मारत नाही. अरे गद्यात भावण्या, अरे अण्णाभाऊ आम्ही ज्यांना आमचा बाप म्हणतो, आमचा महापुरुष म्हणतो, ते अण्णाभाऊ सांगतायत ना. ते अण्णाभाऊ म्हणालेत ना की जगबदल घालून घ्यावं मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावात, घे बिनीवरती घाव मला सांगून गेले भीमराव, मनुवादाच्या मुळावरती घाव घाला याला भीम सांगे मधला अण्णाभाऊ म्हणे. अरे अण्णाभाऊ आम्हाला तिकडे घेऊन चाललेत ना बाबासाहेबांच्या रस्त्याने. मग काय तुला वाटत नाही का आम्ही बाबासाहेबांच्या रस्त्याला यावा? तुला वाटत नाही का आम्ही बाबासाहेबांची मुवमेंट चालवावी? तुला वाटत नाही का आम्ही आंबेडकरी जर या देशामध्ये मान महार इतर जातीमध्ये पेरावा? तुला
आम्ही या देशामध्ये सत्ता आणण्यासाठी आंबेडकरी चळवळ मोठी प्रगल्भ करावी, सर्वव्यापी आंबेडकर करावे, हे तुला वाटत नाही का? हे जर तुला वाटलं असतं तर तू असं वक्तव्य कधीच केलं नसतंस, असं माझ्यासारख्या बाबासाहेबांच्या एका शिपायाचं म्हणणं आहे. तुला जर हे वाटत असतं तर हे वक्तव्य तू कधी केलं नसतंस. अरे बाबासाहेबांना अण्णा भाऊंच्या करंगडीला धरून इथला माझा मातांग समाज बाबासाहेबांच्या दिशेने येत असेल तर त्या येणाऱ्या समाजाला तुम्ही आड काठी टाकून त्याला थांबवण्याचं काम तू करतो राजू शेटे, करतोय तू. जे त्या मनुवादाला हजारो वर्ष जमलं नाही, बौद्ध आणि मातांग यांची एकी तोडण्याचं काम, ते काम या कपिल सरोदे आणि त्या राजू छाटेने करून दाखवलंय. माझ्या बौद्ध बांधवांना देखील मी हात जोडून कळकळीची विनंती 27व्या मोर्चामध्ये सुद्धा करणार आहे की आपल्या बांडगुळाला समाजात सुद्धा येऊ देऊ नाही, येऊ दिलं पाहिजे ना समाजात. बाबासाहेबांच्या बद्दल कुणाच्याही मनात अनादर असण्याचं कारण नाही. कुठलाही मातांग समाजाचा एकही कार्यकर्ता, एकही नेता कधी बाबासाहेबांच्या बद्दल बोलणार नाही. आम्ही तेवढे कृतज्ञ आहोत. आम्ही उपकाराची जाण ठेवणारे लोक आहोत आणि आम्ही चळवळीचे लोक आहोत. आम्हाला माहित आहे की आमच्यावर आमच्या बापाचे उपकार आहेत, आमच्यावर बाबासाहेबांचे उपकार आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. परंतु